कर्नाटकमधल्या जलकोरा नावाच्या गावात रमेश आपल्या पत्नी अलकासोबत राहत होता. रमेश गावातल्या एका चिकन रोटीच्या ठेल्यावर काम करत होता. तो त्या ठेल्यावर मालकाला चिकन आणि रोटी बनवण्यात मदत करत असे. पण इतकी मेहनत करूनही त्याचा मालक त्याला फारच कमी पगार देत असे. मग एके दिवशी अलका म्हणाली, अहो, आता तरी मालकाला बोला ना, पगार थोडा वाढवायला. रोज फक्त 200 रुपये देतो, एवढ्याने काय होतं? काय करू अलका, कित्येक वेळा सांगितलंय त्याला, पण तो नेहमी काहीतरी बहाणे देतो. म्हणतो तू करतोसच काय रे, रोटी चिकन बनवण्यापलीकडे ठेला माझा आणि सगळं सामान मीच आणतो. अहो, पण जर तुम्ही कामच नाही केलं तर त्या सामानाचं काय करणार तो? उद्या त्याला ठणकावून सांगा किंवा पगार वाढवा, नाहीतर मी दुसरीकडे काम शोधतो. मग दुसऱ्या दिवशी रमेश आपल्या मालकाकडे गेला आणि म्हणाला, मालक, आता असं चालणार नाही. जर तुम्ही माझा पगार वाढवला नाही तर मला मजबुरीने काम सोडावं लागेल. मग त्याचा मालक म्हणतो, अरे, तुला काय वाटलं? तू जर काम सोडलं तर मला कोणी दुसरा मिळणार नाही. तू गेला तरी मला चालेल. मला अनेक कामवाले भेटतील. चल, निघ इथून. मग त्याचा मालक रमेशला धक्के मारून तिथून काढून देतो. रमेश काम शोधण्यासाठी सगळ्या गावात फिरतो, पण त्याला कुठेही काम मिळत नाही. तो नाईलाजाने आपल्या घरी परततो. अहो, काय झालंय? अगं, सगळीकडे काम शोधलं पण मला कुठेही काम मिळालं नाही. मग अलका त्याला समजावत म्हणाली, ठीक आहे जी, उद्या दुसरीकडे काम बघा. मग दुसऱ्या दिवशी रमेश पुन्हा काम शोधायला बाहेर पडतो. अहो, थांबा जी, ह्या घ्या, काही भाकरे आहेत. रस्त्यात तुम्हाला भूक लागली तर खाऊन घ्या. मग रमेश काम शोधायला बाहेर पडला, पण दिवसभर फिरूनही कुठेच काम मिळालं नाही. आणि अचानक जोरात पाऊस सुरू झाला. तो जवळच असलेल्या एका गुहेत आसरा घ्यायला गेला. अरे बापरे, पाऊसही सुरू झाला. चला, नंदिनीने दिलेल्या भाकरी खाऊन टाकतो. असं म्हणत त्याने पोटली उघडली. पोटलीत 2 भाकऱ्या होत्या, एक मोठी एक छोटी. तो विचार करू लागला, कोणती आधी खाऊ, मोठी की छोटी? मोठी खाल्ली तर नंतर काय खाईल? छोटी खाल्ली तर मोठी उरेल, पण भूक भागेल का? शेवटी तो गंमत म्हणून म्हणाला, चला, या गुफेलाच विचारतो. पण त्या गुहेत 2 मूर्ख भूत भाऊ आणि बहीण राहत होते. रमेशचं बोलणं त्यांनी सगळं ऐकलं आणि ते घाबरले. अरे बापरे, हा तर काहीतरी मोठा जादूगर दिसतो. आपल्याला खाणार बहुतेक. बहीण म्हणाली, मी आधीच म्हणत होते, ही जागा चांगली नाही. पण तू माझं ऐकलंस का? भाऊ म्हणाला, चल, आपण याला खुश करूया आणि काही भेट देऊया, म्हणजे आपल्याला तो खाणार नाही. रमेश त्यांचं बोलणं ऐकतो आणि मनात हसतो. तो म्हणतो, ऐका, जर तुम्ही खरंच माझी एक इच्छा पूर्ण केली तर मी तुम्हाला काहीही करणार नाही. मग ते दोघे म्हणाले, हो हो, सांग, काय हवं तुला, पण आम्हाला खाऊ नकोस. रमेश थोडा विचार करून म्हणाला, मला असं एखादं जादुई भांड द्या ज्यात रोटी आणि चिकन कधी संपणार नाही. भूतांनी आनंदाने ते भांड त्याला दिले. रमेश ते भांडे घेऊन घरी आला. मग अलका विचारते, काय झालं जी, काम मिळालं का? आणि हे भांडे कुठून आणलं? मग रमेश घडलेली सगळी घटना सांगतो आणि भांडे खाली ठेवतो. तो म्हणतो, बघ अलका, या भांड्यात मी रोटी चिकन मागतो. ए भांडे, मला रोटी चिकन दे. काही क्षणातच त्या भांड्यात रोटी आणि चिकन दिसायला लागले. हे सर्व पाहून अलका थक्क झाली. रमेश म्हणाला, आता या भांड्यातली रोटी चिकन कधी संपणार नाही. मी आता स्वतःचा ठेला लावणार आहे आणि जितके गरीब लोक आहेत त्यांना मोफत खायला देणार. अलका म्हणाली, खूप छान विचार आहे जी,
कितीतरी गरीब लोकांना एक वेळचं जेवणही मिळत नाही. मग दुसऱ्या दिवशी रमेश स्वतःचा ठेला घेऊन बाजारात गेला. तो आधीच ओळखीचा असल्याने लोक लगेच त्याच्याकडे आले. अरे रमेश भाऊ, तू जुन्या ठेल्यावर काम करत नाहीस का आता? रमेश हसून म्हणाला, काय सांगू भाऊ, मालक पगार वाढवत नव्हता. मग मी ठरवलं स्वतःचा ठेला लावतो. आता या भांड्याच्या कृपेने मी सगळ्यांना पोटभर रोटी चिकन खायला देईन. खूप छान केलं भाऊ. खरं तर दुसऱ्यांच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतःचं काम सुरू करणं खूप चांगलं, असं लोक रमेशचं कौतुक करू लागले. हळूहळू रमेशच्या ठेल्यावर ग्राहकांची प्रचंड गर्दी होऊ लागली. रमेशचा जुना मालकही तिथून थोड्याच अंतरावर आपला ठेला लावत असे. पण आज त्याच्या ठेल्यावर एकही ग्राहक नव्हता. सगळे लोक फक्त रमेशच्या ठेल्यावर चिकन रोटी खायला जात होते. अरे, आज असं काय झालंय? माझ्या ठेल्यावर कोणीच ग्राहक येत नाही आहेत. अरे भाऊ, तुझ्या ठेल्यावर कोण येणार? आता सगळ्यांना कळलंय की रमेश भाऊने स्वतःचा ठेला सुरू केला आहे. उद्या जेव्हा बाकी लोकांनाही समजेल तेव्हाही ते सगळे त्याच्याच ठेल्यावर जातील. मालक रागाने म्हणाले, अरे बघा बघा, माझ्याच ठेल्याजवळ उभा राहून माझी चिकन रोटी खातोय आणि वर माझ्या समोरच त्या रमेशची स्तुती करतोय. आणि मग मालक त्या माणसाला खूप रागावतो आणि तो त्याच्या ठेल्यावरून त्याला धक्के मारून काढून देतो. मग असेच काही दिवस जातात. मालकाच्या ठेल्यावर एकही ग्राहक येत नाही. मग एके दिवशी मालक रमेशचा ठेला हलवण्यासाठी काही गुंडांना बोलवतो आणि त्याच्या ठेल्याजवळ जातो. मालक रमेशला रागात म्हणतो, रमेश, हा तुझा ठेला इथून लवकर हलव, नाहीतर तुझ्यासाठी हे चांगलं होणार नाही. रमेश शांतपणे म्हणाला, मालक, मी माझं काम प्रामाणिकपणे करतोय. तुम्हीही तुमचं काम करा. मी कुणाचा हक्क घेत नाही. तू असं बोलून नाही मानणार रमेश. आणि मग त्याचे माणसं रमेशला धमकवायला आणि मारहाण करायला लागतात. रमेश खूप उदास होतो आणि तो परत त्या गुहेत गेला. गुहेत जाऊन तो रडू लागला. त्याचं रडणं ऐकून तेच दोन भूत भाऊ आणि बहीण पुन्हा त्याच्या समोर आले. अरे, काय झालं रे तुला? तू का रडतोयस? रमेशने सगळी गोष्ट त्यांना सांगितली. दोघंही भूत खळखळून हसू लागले. अरे बापरे, आम्ही तर तुला जादूगार समजून घाबरलो होतो, पण तू तर खूपच भला माणूस निघालास रे. पण काळजी करू नकोस, आम्ही तुला आणखीन एक जादुई दंडा देतो. हा दंडा फक्त तू इशारा कर आणि बाकीचं सगळं तो आपोआप करेल. मग दुसऱ्या दिवशी रमेश पुन्हा ठरल्याप्रमाणे आपला ठेला लावतो. हे बघून त्याचा मालक पुन्हा तिथे येतो. मालक काही बोलणार तोच रमेश दंडाला इशारा करतो. क्षणातच तो दंड मालकावरच तुटून पडतो आणि त्याला मारायला लागतो. मालक ओरडू लागतो, अरे, हे काय आहे? हा दंड स्वतःहून मला का मारतोय? ही तर जादू आहे, जादू. तो घाबरून पळून जातो आणि त्या दिवसानंतर कधीच त्या गावात दिसत नाही. रमेश मात्र आनंदात आपला ठेला चालवत राहतो आणि गरीब लोकांना मोफत रोटी चिकन खाऊ घालत राहतो. तर मित्रांनो, कशी वाटली आजची गोष्ट? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत.